हाय फ्रेंड, जय महाकाल। आता मी रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि साप जो आहे रॅट स्नॅक आहे, त्याला आपण धामण पण बोलतो आणि ती बिळामध्ये आणि साप जो आहे तो माझ्या घरापासून तरी 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आणि बघा तुम्ही कशी डिझाईन असते या सापावरती, जाळीदार डिझाईन असते पूर्ण। आणि त्या सापाच्या बाजूला छोटे छोटे उंदीर होते। बघा हे असे उंदीर होते, खूप लहान होते ते, त्यांचे डोळे पण उघडलेले नव्हते, असे फिरत होते। खूप मोठा उंदीर होता, तो पळून गेला होता। पण मी तिला व्यवस्थित बाहेर काढली आणि रेस्क्यू केलं तिला। आता मी लवकर तिला पॅक करेल। आणि त्या मालकाला मी सांगितलं होतं की छोटे छोटे उंदीर आहेत, त्याला मी घेऊन जातो आणि जंगलात सोडून देईल, म्हणजे ते पण तिकडं सुखरूप राहतील। आणि साप जो आला तो उंदरांसाठीच आला होता। आणि मित्रांनो, मला तिथे खूप एक वाईट वाटलं। एक घटना घडली जेव्हा मी साप घेऊन बाहेर आलो आणि तिथे सापाला मी वाचवलं, पण 4 जीव त्याच्यामध्ये मेले, मारले गेले। कारण त्या मालकाने मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा आतमध्ये जाऊन त्या उंदरांना मारलं। खूप वाईट वाटलं मला। खूप छोटे छोटे पिल्लं होते, ते 2 दिवसाचे होते फक्त। खूप वाईट वाटलं मला। पण जेव्हा मी आतमध्ये गेलो त्याच्यानंतर त्याला मी बोललो पण तुम्ही कशाला मारायचे, मी त्यांना घेऊन चाललो होतो, तरी पण तुम्ही मारलं तिला। खूप वाईट वाटलं मित्रांनो। आणि साप जो आहे तो साधारण 7 फुटाचा आहे आणि त्याला मी व्यवस्थित पॅक केलेलं आहे। आणि आता मी त्या उंदरांकडे चाललो आहे। काही उंदरं जिवंत होते त्याच्यामध्ये, दोन पिल्लं जिवंत आहेत। बघा तुम्ही किती छान आहेत माझ्या हातावरती, किती मस्त आहेत। काही गरज नव्हती मारायची। हे बघा, पावसामुळं भिजले पण होते ते, थंडी वाजत होती त्यांना। आणि बघा हे मेलेल पिल्लं बघा तुम्ही, त्यांना मारलं त्या माणसाने। खूप वाईट वाटलं मला। त्याच्या रूममध्ये होता तो साप आणि त्या रूममध्ये खूप बिळं होते, कारण तिथं गुरांचा तबेला आहे बाजूला आणि साईडला जो त्यांचा नौकर राहतो तो रूममध्ये राहतो बाजूच्या, तिथं होतं हे सर्व। बघा हे पिल्लं मी बाहेर घेऊन आलो, कारण मी असं त्यांना फेकून देऊ शकत नाही। मी त्यांना आता व्यवस्थित पुरण्यासाठी नेईल त्यांना। बघा काय गरज होती मारायची, काहीच नव्हती। अजून त्यांनी पूर्ण जग पण बघितलं नाही आणि 2 दिवसाचेच पिल्लं होते, त्यांना मारण्यात आलं। खूप वाईट वाटलं मला मित्रांनो। असं तुम्ही कधीच करू नका। तुमच्या घरामध्ये कुठे पण असे छोटे पिल्लं असतील तर तुमच्याच्याने नसेल पकडता येत तर सर्व मित्राला बोलवा, काही प्रॉब्लेम नाही, ते येतील नक्की, पण मारू नका। प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे मित्रांनो। आणि जे पिल्लं मला जिवंत मिळाले होते त्यांना मी आता बिळामध्ये सोडतोय। आजूबाजूला सर्व परिसर बघितला, पाऊस होता खूप, म्हणून मला त्यांना लवकर सोडणं गरजेचं होतं, कारण त्यांना बिळामध्ये जेवढी ऊब भेटेल, गरमाई भेटेल, तेवढं चांगलं होईल। आणि ते खूप सुखरूप गेले आतमध्ये। बघा तुम्ही, हा पण जाईल आता। आणि मला दुसरीकडे पण रेस्क्यू कॉल आला होता त्याच टायमाला, आणि मी तिकडं लगेच निघालो होतो, म्हणून मला यांना लगेच सोडावं लागलं। पण जाता जाता यांना पण सोडणं गरजेचं आहे, कारण यांना घेऊन कुठं फिरणार मी पावसात, त्याच्यामुळं मला सोडावं लागलं। आणि जे मेलेल पिल्ले होते त्यांना मी पुरण्यासाठी तिथे थांबलो। हे बघा, त्यांना इथं खड्ड्यामध्ये टाकलं आहे आणि आता माती टाकणार होतो, पण तितक्यात एक पिल्लू हालचाल करत होतं। जिवंत पिल्लाला पूर्ण खूप चुकीचं आहे आणि हे माझ्या बुद्धीला कधीच पटणार नाही। बघा तुम्ही किती छान पिल्लू आहे, हालचाल करत होतं। त्या माणसाने काडीने मारलं होतं त्यांना, पण ते बिचारे एक फटक्यामध्येच मेले असतील, मला माहीत पण नाही। मी त्यांना पुरलं दोघांना। आता ह्या तिसऱ्याला मी घेऊन चाललो आहे घरी। मी प्रयत्न केला खूप, पण मित्रांनो त्याला पण मी वाचण्यामध्ये असमर्थ ठरलो, कारण त्याचा फटका खूप जोरात लागलेला होता। आणि मी त्याला दूध पण दिलं होतं प्यायला, माझ्या घरी ते दूध होतं, मी त्याला प्यायला दिलं, पण त्याला पिता येत नव्हतं, पण प्यायला ते पण। आणि मी दुसरीकडे रेस्क्यू करण्यासाठी तसंच आलो लगेच। आणि बघा तुम्ही, हा साप पण काय योगायोगाने त्याच साईजचा आहे आणि हा पण रॅट स्नॅक आहे, धामण आहे, विषारी असते पण। आणि लांबी पण याची तेवढीच आहे, 7 फुटापर्यंत आहे। आणि 2 साप मी एका तासामध्ये रेस्क्यू केले। आणि मला जावंच लागतं, कारण घरात असो नाही तर आजूबाजूला असो, कारण लोक नाही तर मारून टाकतील।
ही 100% गॅरंटी असते. कारण बिनविषारी साप पकडण्याची ते गरज नाहीच आहे, पण त्यांना सांगून तरी ऐकत नाही लोक. आणि त्याच्यानंतर मी लगेच रिलीज करण्यासाठी आलो. हे बघा, दोन्ही साप मी एकाच पिशवीत ठेवले, कारण एकाच कलरचे होते, ते वेगळे नव्हते. जर का पिवळा आणि काळा कलरचा असला तर त्यांच्यामध्ये भांडणं होतात. पण हे बघा, हे दोन्ही पण काळ्या कलरचे आहेत. पावसाळ्यामुळे ते काळे होतातच, पण त्यांचे काय भांडण वगैरे नाही, व्यवस्थित राहिले ते. बघा तुम्ही, खूप छान. आणि दोन्ही 7 फुटाचे आहेत. आता मी त्यांना व्यवस्थित रिलीज करतो आहे. आणि डिझाईन बघा, त्यांच्या पूर्ण शरीरावरती असते. सापाची ओळखच ही धामणीची. डिझाईनवरून लगेच समजतं का हा बिनविषारी साप आहे. याला मारण्याची ते गरज नाहीच आहे, कोणताच साप मारू नका. आणि उंदरा वगैरे असे छोटे असतील तर काही मारायची गरज नाही आहे मित्रांनो. सर्पमित्राला कॉल करा, येतील ते नक्की. आता मी यांना रिलीज करतो आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी 2 साप वाचवलेले आहेत, पण छोटे छोटे लहान उंदराचे पिल्ले मेलेले आहेत. म्हणून मी कोणतीही अपेक्षा नाही करत का मला लाईक आणि सबस्क्राईब मिळावं म्हणून. धन्यवाद मित्रांनो.